डायरेक्ट धमाका रायरी कलेक्शनमधून बोलते. आज आज होतं लग्नासाठी आम्ही गेलेलो होतो, माझा मुलगा आणि मी बाहेर. तर बघा फुल एन्जॉय केलेलं आहे. सकाळी घरातलं काम आवराआवर केलं आणि आज मी विचार केला, की चला आज दिवसभर मशीन कामावर बसायचंच नाही. एक दिवस फुल आपल्यासाठी द्यायचा. तर घरातलं काम आवरून फिरून झालं 11-12 वाजेपर्यंत. तरी बिनधास्त टाईम होता दिवसभराचा. पण आता रोजच असते, की चालू असते आपलं कष्ट. ब्लाउज कट करायचे, कट करायचे, ब्लाउज शिवायचे, खुर्र खुर्र चालूच असते. आणि मशीन काम हे तर काय आपलं एकदम ब्रँड म्हणजे ब्रँडच आहे. टेलर काम म्हणल्यावर सगळ्यात ब्रँड. 2 ब्लाउज शिवले तरी छटकन 500 ते 600 रुपये येतात. पण एखादा दिवस आपल्यासाठी पण एन्जॉय करायचा. तर आम्हाला आज लग्नासाठी जायचं होतं. तर आम्ही लग्नाला जाण्यासाठी बघा मी आपला छान असा सिंपल महाराष्ट्रीयन लूक केलेला आहे. आणि मेन महाराष्ट्रीयन लूक म्हणजे तर आपली काठपदर साडीमधून आहे, सिल्कमधून साडी मस्तपैकी अशी घातलेली. साधासा आपला घंटण असा मिनी घंटण आणि मेन म्हणजे चंद्रकोर लावलेली महाराष्ट्रीयन म्हणजे आपला परफेक्ट मेकअप झालेला आहे. आणि चेहऱ्यावर असली थापाथोपी केलेली नाही का, पावडर शिवाय काय सुद्धा नाही. पावडर लावलेली सिंपलमध्ये आणि मस्त आम्ही लग्नाला जाऊन आलेले आणि चांगलं कुदाडून खाऊन आलेले. तर मग आता हे ब्लाऊज शिवले होते मी, कालचे ब्लाऊज शिवले होते. तरी पण आता घरात आल्यावर म्हणलं आता दिवसभर बाबा केलाय आराम, तरी 5 का 10 मिनिटं होईना इथे खुर्ची येऊन बसले. आता हे ब्लाऊज घेऊन बसलेले, काहीला हुक लावायचे राहिलेले आणि काहीला लावलेले. तर बघा तुम्ही काल दिवसभर ब्लाऊज शिवला होता ना, एवढा कंटाळा आला. एका ब्लाऊजला मी 4 हुक बसवलेले आणि एक ब्लाऊज लास्ट राहिला होता बसवायचं. एक ब्लाऊजला लास्टचा हुक राहिला होता बसवायचा. हे 4 हुक बसून टाकलेले आहेत, एकच राहिला होता. तसं ना तशी त्याला सुई ठेवली होती बघा. एवढा कंटाळा आला होता की मला 11 ते 11:30 वाजले होते. संध्याकाळचा स्वयंपाक बिपाक जेवण करून ब्लाऊजला हुक बसवत बसले होते. आणि ह्या कस्टमरला ब्लाऊजच्या आजच्याच लग्नासाठी ब्लाऊज घालायला पाहिजे होता आणि मला म्हणल्या होत्या ताई काल झालं. तर बघा, तर मी एवढं अक्षरशः 10 वाजले तरी ब्लाऊज कंप्लीट केला, शिवून ठेवला. 4 हुक बसवले, 10चा टायमिंग झाला. मग मी म्हणलं काही आपलं कस्टमर काय ब्लाऊज न्यायला येत नाही म्हणून एक का होईना हुकावर म्हणलं चला रिलॅक्स वाटलं दिवस. जाऊ द्या, उद्या बसून द्या. आज लग्नावरून जाऊन आलं हे काय कस्टमर ब्लाऊज न्यायला नाही आलं. आणि मी पण आज दिवसभर काय मशीनला म्हणजे मशीनवरती कुठलंही काम केलेलं नाही. एखादी साधी टिप पण मारली नाही. फुल एन्जॉय म्हणलं दिवसभर. चला आरामच करूया. मस्त लग्नाला जायचं. दिवसभर असं थकून गेलेलं नाही पाहिजे. चेहरा आपला फ्रेश राहिला पाहिजे. तर काय असं फाउंडेशन काय लावलेलं नाही. आपला साधासुद्धा मेकअप केला आणि छान असं आपल्या एवढ्याच साध्यासुद्धा गेटअपमध्ये जाऊन आलो आम्ही लग्नाला. लग्न मस्त एन्जॉय झालं, लग्न छान झालं. तर म्हणलं चला आता ह्या बिचाऱ्या ब्लाऊजला घ्यावा. 4च हुक बसवलेत, 1 हुक बसवायचं राहिलेले. तर आता हे हुक बसून घेणार आहे. बाकीचे आता ह्या ब्लाऊजला मी शिवलेले आहेत, पण ह्या ब्लाऊजला मी आत्ता काय हुक वगैरे बसवणार नाही. पण घेतले होते, आलं होतं मनात. पण जाऊ द्या आता म्हणलं उद्याची उद्या हुक बसवता येईल. आपलं स्वतःच्यावर डिपेंड राहिलं ना. कधी आता एवढा कंटाळा येत नाही का. आता मस्त लग्नावरून आलो आणि पोटभर जेवलं, ढेकर दिवस तर मस्त खाऊन आलेले आहेत. आणि आता ह्या ब्लाऊजला 4 हुकच होते. तर हे एक ब्लाऊजचं हुक राहिलेलं म्हणलं बसून घ्यावा. तर मैत्रिणीला माझं सांगणं की असं जर कुठं काही कार्यक्रमाला काय जायचं असलं ना, बिनधास्तपणे सकाळपासूनच आराम घ्यायचा. जाऊ द्या मरू द्या, कस्टमरचं ब्लाऊज आजचा आपण काय अर्जंट भरपूर वेळेस तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःला जगायला पण विसरू नका. मस्त जगायचं. कधीतरी एक दिवस नेहमी आपली मेहनत चालू असते स्त्रियांची. काम म्हणजे कामच असते, घरातलं काम असते. आणि ज्या टेलर मैत्रिणी आहेत त्यांना पण दिवसभर काम असतंच चालू. सण येऊ द्या, सूद येऊ द्या, काही बी असू द्या, आपल्या मागे एवढीच तारांबळ असते जीवाची. त्याच्यामुळे असं कोणाचा जर कार्यक्रम काय असलं ना, बिनधास्तपणे जीवाला असा आरामशीर एखादा दिवस आराम घ्यायचा आणि मस्त आपल्या स्वतःसाठी पण जगायचं. म्हणजे दिवसभर आपण एखाद्या दिवशी आराम घेतला तर आपला बी पण मूड फ्रेश राहतो. आपण पण असं काय कशातनं तरी अशी आपल्याला एका दिवसाची मुक्ती, अशी आराम भेटला म्हणजे जीवनाला अशी मुक्ती वाटल्यासारखे वाटते. तर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. खरं तेच बोलले. ओके, बाय.